जर आपण आपलं बायबल आणलं असेल तर मी आपल्याला उत्तेजन देईल आजच्या मननासाठी. एचकेलचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 30 वचन आजच्या मननासाठी. द बुक ऑफ एहेजेकेल चॅप्टर 22 वर्स 30. एचकेलचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 30 वचन. सन्माननीय पाळक साहेब किंवा ज्या कोणाला सापडेल आपण क्विकली मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही लवकर लवकर वाचावेत आणि आपण याचं 30वं वचन वाचणार आहोत. प्लीज. मी भूमीचा, भूमी जो शब्द आलाय हा पृथ्वीसाठी आलेला आहे. भूमी जो शब्द आलाय हा शहरासाठी आलेला आहे. बर, मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी म्हणजे मग ती स्त्री असू शकते आणि पुरुष असू शकतो. मी भूमीचा नाश करू नये म्हणून त्यातला कोणीतरी पुढे येईल आणि तट बांधेल. कोणी माझ्या समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणीही आढळला नाही. गॉड ब्लेस यू. एचकेलचं पुस्तक 22 अध्याय आणि 30 वचन जर आपण वाचलं आणि याचा जर आपण बॅकग्राऊंड पाहिला या चॅप्टरचा, तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं हा एचकेल इस्रायल लोकांना संदेश देत आहे. आणि जे इस्रायल लोक होते ते देवाने निवडलेले लोक होते. जे इस्रायल लोक होते ते वेगळे केलेले लोक होते. जे इस्रायल लोक होते ते सुटका झालेले लोक होते. 430 वर्ष हे फारोच्या गुलामगिरीमध्ये होते आणि देवाने आपल्या प्रतापशाली बाहूने मोठ्या चिन्ह चमत्काराने त्यांना मोशेच्या द्वारे बाहेर काढलं आणि त्यांना स्वतःचा देश दिला. आणि असा देश दिला की जो त्याही काळी आणि आजच्याही काळी जगासाठी एक उदाहरण आहे आणि जगासाठी एक आम्हाला पाहायला मिळतं की दहशत आहे, तो म्हणजे इस्रायल. आणि या इस्रायल देशामध्ये असताना यांच्यासाठी देवाने अद्भुत गोष्टी केल्या होत्या. यांचा सांभाळ केला होता, यांची काळजी घेतली होती. यांच्या शत्रूंशी देव लढायचा, यांच्यासाठी देव आकाश खोलायचा, यांना मानना देत होता, यांसाठी तांबडा समुद्र तो बांधला होता. यांच्या विरुद्ध कोणी जात नसायचं, कारण लोक म्हणायचे यांचा देव पहाडी देव आहे. आणि अशा सुंदर आणि अद्भुत देवाने यांच्या जीवनात एवढे चिन्ह चमत्कार केलेले असताना आम्हाला पाहायला मिळतं हे लोक देवाला विसरले. हे जे लोक आहेत देवाच्या नीतिवचनाला, शास्त्रवचनाला, नियमशास्त्राला विसरले. फक्त लोकच नाही विसरले, याजक विसरले, महायाजक विसरले. फक्त याजक आणि महायाजक नाही विसरले, संदेष्टे विसरले, शास्त्रे विसरले, सेनेचे जे गव्हर्नर होते, नायक होते ते देवाला विसरले. यांच्यामध्ये व्यभिचार होता, यांच्यामध्ये दुष्टाई होती, यांच्यामध्ये जर एखादा गरीब आहे, एखादा लाचार आहे, त्याला दाबलं जायचं आणि त्यांना जस्टिस देणारा कोणी नव्हता. यांच्यामध्ये इनजस्टिस होता, यांच्यामध्ये करप्शन होतं, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवाला नावणाऱ्या अमंगल गोष्टी होत्या. आणि देव वाट पाहत होता की याच्या विरुद्ध बोलण्यासाठी, या वातावरणाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी, किंवा हे जे दुष्टाईचं वातावरण आहे हे निघून जाण्यासाठी, लोकांना माझ्याकडे आणण्यासाठी कोणीतरी पुढे येईल. मग तो युथ मधून पुढे येईल, आमेन म्हणाल का हो? तो महिला मंडळातून पुढे येईल, मोठा आमेन म्हणाल का हो? तो तरुणांमधून पुढे येईल, महिला मंडळातून पुढे येईल, वडील मंडळातून पुढे येईल. याची देव लगातार वाट पाहत होता. आणि आता या लेकराने वचन वाचलं की देव म्हणतो मला कोणी सापडलं नाही. अरे का कोणी सापडलं नाही? हे तर देवाचे लोक होते. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना याचा अनुभव घेणारे लोक होते. हे तेच लोक होते की जे प्रभूला म्हणत होते की हे येशू राजा आम्ही तुला समर्पण करतो. हे तेच लोक होते जे गात होते की प्रभू तू किती चांगला आहे, तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. पण यातून ना संदेश पुढे येत होते, ना याजक पुढे येत होते, ना तरुण पुढे येत होते, ना महिला पुढे येत होता, ना शास्त्र पुढे येत होते, ना कुठल्याही प्रकारचे नायक पुढे येत होते. आणि म्हणून देव म्हणतो की मी आता डिसिजन लावलो की मी यांचा नाश करणार. वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये आहोत, थोड्याच घंट्यामध्ये आपण नवीन वर्षात जाणार. जर हे वचन आज आपल्या मंडळीसाठी लागू केलं तर, जर हे वचन आपल्या देशासाठी लागू केलं तर, जर हे वचन तुमच्यासाठी लागू केलं तर आणि माझ्यासाठी लागू केलं तर, प्रियजन हो,
काय उत्तर आपल्याकडून असणार? आपण धावपळीच्या जगामध्ये आहोत. वी डोंट हॅव द सफिशियंट अँड इनफ टाइम फॉर अवर सेल्फ. आम्ही एवढ्या धावपळीच्या जगात स्वतःसाठीच टाइम राहिलेला नाही. आम्ही कुटुंबात व्यस्त आहोत, बिझनेसमध्ये व्यस्त आहोत, आम्ही कामधंद्यामध्ये व्यस्त आहोत, पाहुण्या रावळ्यामध्ये व्यस्त आहोत. आणि हे केलंच पाहिजे, या गोष्टीच्या मी विरोधात नाही किंवा बायबल याच्या विरुद्ध बोलत नाही. पण हे सगळं करत असताना हे गोष्ट आम्ही कोणीच विसरता कामा नये की आमचा देव हा जिवंत देव आहे. आमचा जो देव आहे हा महान देव आहे. आमचा देव हा जगा वेगळा देव आहे. आमेन म्हणाल? आदिवंदन देवा तुला आवाज. जे मला चॅनलवर पाहत आहे, जे मला मोबाईलवर पाहत आहे, आपला जो देव आहे ना हा जगा वेगळा देव आहे. आणि हा जगा वेगळा कसा आहे? याने आपल्या प्रत्येकाला येशूच्या रक्ताद्वारे आपला एकुलता एक पुत्र देऊन, त्याने येशूचा प्राण वधस्तंभावर देऊन आपली सुटका केलेली आहे. एक टाळ्याचं अर्पण आपण त्या येशूला देऊया जो फक्त गव्हाणीच जन्मला नाही तर वधस्तंभावर पण गेला आणि आपल्या सगळ्यांचं पाप त्याने स्वतःवर घेतलं. आम्हाला धार्मिक आणि नित्यमान त्याने केलेलं आहे. टाळ्याचं अर्पण आपण जिवंत देवाला देऊया. टाळ्यांचं अर्पण देवाला देऊया, कारण त्या देवाने आम्हाला वर्षभर सांभाळ. हा जो जगा वेगळा देव आहे हा मला झाकून ठेवता कामा नये. हा जो जगा वेगळा देव आहे याला मला स्वतःपुरता ठेवता कामा नये. देव म्हणतो मी अशा भावाला शोधत आहे, अशा बहिणीला शोधत आहे, अशा सेवकाला शोधत आहे, अशा मुलीला शोधत आहे, मुलाला शोधत आहे जो मध्यस्थी करेल. माझा जो विषय आहे तो विषय आहे लेट अस स्टँड इन द गॅप ऑफ द किंगडम ऑफ द गॉड. या आपण गॅप मध्ये उभं राहूया, या आपण खिंडीमध्ये उभं राहूया, पडलेल्या भिंती बांधूया, उद्ध्वस्त झालेल्या ज्या भिंती असतील त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन करूया. जे देवापासून दूर गेले, ज्यांना देवाची ओळख नाहीये, ज्यांना हे माहिती नाहीये की येशू त्यांच्या पापासाठी मरण पावला, ज्यांना हे माहिती नाहीये की या स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग आहे. जगातून ज्यावेळेस आम्ही जातो आणि जर आम्हाला स्वर्गात जायचं तर एकच मार्ग आहे. आणि कोणता मार्ग आहे तो तुम्ही सांगा? तुम्ही जर बायबलचा अभ्यास करणारे असाल आणि बायबल वाचणारे असाल तर येशूने म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन. शॉर्टकट नाहीये. देयर इज नो शॉर्टकट टू एंटर इन द किंगडम ऑफ गॉड. नो शॉर्टकट. कोणीच आम्हाला येशूशिवाय स्वर्गात नेऊ शकत नाही. आणि जर येशूच्या द्वारे स्वर्गात जायचंय तर आज येशू आपल्यातून असा भाऊ शोधत आहे, बहीण शोधत आहे की जे गॅप मध्ये उभं राहत. चर्च इथं असा कोणी नाहीये. आणि जे मला टीव्ही चॅनलवर ऐकत आहे असं कोणीच नाहीये की ज्याच्याकडे स्टॅम्प आहे, बॉन्ड आहे की तो कधी मरणार आहे. ज्याला माहिती आहे तो कधी मरणार. नो वन इन दिस वर्ल्ड, नो वन. मरण कधी येऊ शकतं. मी माझ्या चर्च मध्ये नेहमी सांगतो मी बोलता बोलता मरू शकतो, तुम्ही ऐकता ऐकता मरू शकता. आणि मी आजूबाजूचंही सांगतो जगात हेच घडतं. दावीद म्हणतो माझ्यामध्ये आणि मृत्यूमध्ये एका पायरीचं अंतर आहे. राजा दावीद मरण येणे अगोदर, या जगातून जाणे अगोदर, या वर्षाचा शेवट करण्या अगोदर मला इथून असंच जाता कामा नये. आज मला इथून जाताना हा विचार करायचा आहे मी स्वार्थी तर नाही ना, मी स्वतःसाठी जगणारी तर नाही ना, मी फक्त माझंच पाहणारा तर नाही ना. आणि जर असं असेल तर चर्च अशा लोकांना जगामध्ये ओळख मिळत नाही. स्वतःसाठी जगणं चांगलं आहे, इतरांसाठी जगणं अधिक चांगलं आहे. आमेन म्हणाल? स्वतःसाठी जगण्याला स्वार्थी म्हणतात, इतरांसाठी जगण्याला महान म्हणतात. आणि विशेष जो देवाच्या राज्यासाठी जगतो त्याला अतिमहान म्हणतात. आज देव अशा व्यक्तीचा शोध घेत आहे जो गॅप मध्ये उभा राहील, जो देवाच्या कामासाठी पुढे येईल. मला आनंद वाटत होता युथला पाहून. हे युथ जर उभे राहिले ना, आणि हे उभेच आहेत, अजून डेडिकेट झाले तर वरची जागा पण भरून जाईल. आमेन. कमिटी वरची काय तुम्हाला हे पुरणारच नाही. आणि फक्त मी आपल्या चर्च पुरतं बोलत नाही, जे कोणी सेवक मला ऐकत असतील, ज्या मंडळ मला ऐकत असेल, जर देवासाठी एक एक करून उभे राहिले तर देवाचं मोठं काम व्हायला वेळ लागणार नाही. हे जे चर्च आहे, चर्च ऑफ क्राइस्ट, बरोबर? किती चर्च आहेत मुंबईमध्ये आपले? 3 आहेत. आणि इतर ब्रँचेस पण आहेत आपल्या. आणि फक्त मुंबईत नाही, महाराष्ट्रभरात आणि भारतभरात याचं काम आहे. हे जे काम, हे जे मंदिर आणि ह्या ज्या ब्रँचेस आहेत चर्च ऑफ क्राइस्टच्या आणि मोठे मोठे चर्च आहेत 3 मेन, हे सगळे चर्च का उभे राहिले? कोणीतरी कधीतरी
गॅप मध्ये उभा राहिलेलो आहे. हे मी ज्या चर्च मध्ये यायचो 21-22 वर्षापूर्वी, ते चर्च हे नव्हतं, कन्स्ट्रक्शन झालंय. कोणीतरी गॅप मध्ये उभं राहिलंय. आणि ज्यावेळेस आम्ही गॅप मध्ये उभं राहतो, देवाचं काम वाढते. जेव्हा आम्ही गॅप मध्ये उभं राहतो, देवाला आनंद वाटतो. आणि जेव्हा आम्ही गॅप मध्ये उभं राहतो, देवाचा दंड, देवाचा क्रोध, देवाचा न्याय हा देव दूर करतो. देव म्हणतो जर मला कोणी सापडलं नाही जो इतरांसाठी जगेल, देव म्हणतो जर मला कोणी सापडलं नाही जो स्वार्थ प्रसार करेल, जो शिष्य बनवेल, महान आज्ञेचा स्वार्थ सांगा, शिष्य बनवा आणि बाप्तिस्मा द्या. जर मला कोणी सापडलं नाही जो इतरांचं ओझ वाईल, तर मी नाश करणार आहे. आणि मला आपल्याला सांगू द्या, वी आर इन द एंड ऑफ द एंड टाइम. आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. कालची बातमी आपण वाचली का? परत रशियाने युक्रेनवर फार मोठा हल्ला केला. वर्ष झालं रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे. तुम्ही जर पाहिलं, इस्रायल आणि हमासचं मोठं युद्ध चालू आहे. इतकंच नाही, जगामध्ये अशा अनेक युद्ध चालू आहेत. आणि हे युद्ध एकच दाखवत आहे की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त येणं फार जवळ झालेलं आहे. आम्ही झोपेतून उठावी अशी वेळ, आम्ही देवाचं काम करावं अशी वेळ आलेली आहे. मी किती पहा, मी आशीर्वादांच्या विरोधात नाही, कारण बायबलचा देव हा आशीर्वादाचा देव आहे. आणि तुम्ही आशीर्वादित असावी ही देवाची प्रमुख इच्छा आहे. परंतु त्याबरोबर तुम्ही फक्त आशीर्वादित असू नये, तर तुम्ही आशीर्वादाचं कारण पण असले पाहिजे. आमेन. बोला येशू मसीह की. मी काय बोलतो लक्षात येत आहे? तुम्ही ब्लेसेड आहात, तुमच्याकडे प्रॉस्परिटी आहे, तुमच्याकडे सर्व आहे. पण तुमच्या शेजारचा जर त्याच्याकडे काही नाहीये, तर तुमचं आणि माझं कर्तव्य त्याला पण आशीर्वाद देणं. जर तुम्ही तारणामध्ये आहात, जर तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे, जर तुम्ही प्रकाशामध्ये आहात, जर तुम्हाला जिवंत देव लाभलेला आहे, जर तुम्ही स्वर्गात जाणार आहे आणि तुमचा स्वकीय किंवा परकीय किंवा शेजारी हा अंधारामध्ये आहे, नाशाच्या मार्गावर आहे, देव म्हणतो मी शोधतोय की तू त्याच्यासाठी गॅप मध्ये कधी उभा राहशील, तू इतरांचा कधी विचार करशील. आमच्या नगरकडे एक छान म्हण आहे, जन्मला आला हेला आणि पाणी वाहू मेला. याचा अर्थ असा की त्याला आयुष्यात इतरांसाठी काहीच करता आलं नाही. चर्च, मी तुमच्याबद्दल देवाला खूप धन्यवाद देतो की देवाने तुम्हाला ते हृदय दिलंय. हे जे चर्च आहे हे मिशन माइंडेड चर्च आहे. आणि म्हणून हा जो संदेश आहे हा कानाला खुश करणारा संदेश नाही, हा हृदयाला खुश करणारा संदेश आहे. आमेन. हालेलुया. कान खुश होतील आणि ते विसरून जातील, पण जर का हृदयात गेलं, येशू येईपर्यंत ते कोणी काढू शकत नाही. ना शैतान काढणार आहे, ना जग काढणार आहे. आणि आजचा संदेश हा माझी इच्छा आहे तुमच्या हृदयात जावा. हे चर्च मिशन ओरिएंटेड चर्च आहे. हे देवाचे सेवक मिशन माइंडेड सेवक आहेत. मला चांगलं आठवतं आणि माझ्या समोर अनेक प्रियजन आहेत की अनेकदा हा देवाचा सेवक तिकडून इथं पायी पायी यायचा. मी त्यांच्या बरोबर किती पायी पायी. हे जे माझ्या समोर कमिटीतले अनेक लोक बसले, यांनी अख्खं आयुष्य या चर्चसाठी आणि या मिनिस्ट्री देवाच्या कामाला दिलेलं आहे. आणि तरुण देखील आज देवाचं काम करत आहे, महिला देखील देवाचं काम करत आहे. परंतु हे काम जर पुरेसे असताना चर्च, तर आम्ही अजून वाढलो असतो, आम्ही अजून फलद्रूप झालो असतो. येशूचं नाव हे जगाच्या शेवटापर्यंत गेलं पाहिजे. येशूच्या नावात प्रत्येक गुडघा टेकला पाहिजे. येशूच्या नावात प्रत्येक जीवन बदललं पाहिजे. देवाच्या वचनाला आमेन म्हणाल का? आणि हे कोणाचं काम आहे? सन्माननीय पाळक साहेबांचं. हे कोणाचं काम आहे? मंडळीच्या वडिलाचं. हे कोणाचं काम आहे? युथचं. कोणी सांगितलं तुम्हाला? देव म्हणतो मी कोणालाही शोधतोय, कोणी असो. तो संडे स्कूलचं लहान लेकरू असू शकतं, ही बहीण असू शकते, ती आंटी असू शकते, ते अंकल असू शकता, मला जे टीव्हीवर ऐकत आहे कोणी असू शकता. देव तुमचा शोध घेत आहे. आणि जो देवासाठी एक पाऊल उचलतो ना, देव त्याला कधीच सोडत नाही, देव त्याला कधीच वेगळं करत नाही. आणि एचकेलला कोणीच सापडलेलं नाहीये. आणि मग एचकेल म्हणतो की देवा मी गॅप मध्ये उभं राहील. आपल्या शेजारच्याला सांगा, या 2024 मध्ये मी देवाच्या कामासाठी गॅप मध्ये उभं राहील. का मग शेजारच्याला सांगा, म्हणा मला देवाचं काम करायचं. बोला. बापरे बापरे, एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आता देवाच्या कामाचा संदेश. देवासमोर कसे उभे राहतलो, काय उत्तर देतलो? माझ्याकडे 2 बंगले प्रभू येशू, माझ्याकडे 2 कार आहेत, माझ्याकडे एवढे 7 बार आहे म्हणशील, त्याचा आणि स्वर्गाचा काही संबंध नाही. आमेन नाही म्हणणार? मला माहिती आहे हे तितकं सोपं नाही जे मी बोलतो, आणि हे आवडत पण नाही. परंतु मला देव जे बोलायला लावतो ते मला बोलायचंय. तुम्हाला आवडो किंवा ना आवडो, मला आवडो किंवा ना आवडो, त्याला आवडलं का सगळ्याला आवडलं. आमेन.
किती गंठण असू द्या, किती नेकलेस असू द्या, किती पेट्यावरून दागिने असू द्या, किती बँक बॅलन्स, सीआर असो नाही तर ते लिक्विड मध्ये असो का कशात असो, स्वर्गात याची गरज नाही. स्वर्गात तुम्हाला जायचंय, स्वर्गात मला जायचंय आणि इतरांना घेऊन जायचंय. माझं कुटुंब स्वर्गात आलं पाहिजे, आमेन म्हणाल. माझी बायको स्वर्गात आली पाहिजे, मोठा आमेन म्हणाल. माझी बहीण स्वर्गात आली पाहिजे, माझे लेकर स्वर्गात आले पाहिजे, माझा पूर्ण परिवार स्वर्गात आला पाहिजे, आमेन. किती स्वार्थी आम्ही, फक्त माझं कुटुंब स्वर्गात आलं पाहिजे. व्हॉट अबाउट नेबर, व्हॉट अबाउट द नेक्स्ट वन. फक्त माझं कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर यावंच. तू विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराचं तारण होईल. प्रेषित 16:31 मी तिकडे नंतर येणार आहे. पण माझं कुटुंब तर येऊच येऊ. हे जे साठेने करे ना हे सुद्धा स्वर्गात आलं पाहिजे, आमेन चर्च. ही जी मुंबई ना ही तारल्या गेली पाहिजे. मुंबई येशूच्या रक्तामध्ये धुतल्या गेली पाहिजे. मुंबईचा प्रत्येक गुडघा येशूसाठी टेकला गेला पाहिजे. प्रत्येक जीवेने कबूल केला पाहिजे येशू हा देव आहे, राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि हे कोण सांगणार? तू 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 मैं नाही. आज देव म्हणतो मी शोधतोय, तू करणारे सापडताय, मैं करणारे सापडत नाही. आमेन. तरुणांनो सर्वजण प्रत्येक कान ऐको. आणि जितके आपले व्ह्यूअर्स आणि जेवढे आपले टीव्ही चॅनल जेवढे प्रियजन मला ऐकत आहे प्लीज ऐका. देव म्हणतो या नवीन वर्षात मी तुला वर्षभर सांभाळलं, आता या नवीन वर्षात तू माझ्यासाठी उभा राहशील का? तू माझं काम करशील का? मला वेळ देशील का? देवाचं काम मला असं वाटतं मोठा डोंगर उचलायचं. कोणी सांगितलं? अख्खा आयुष्य देवाच्या कामात गेलंय माझं, कधीच डोंगर नाही. मला असंही वाटलं नाही मी छोटा खडा उचलतोय म्हणून. छोटा खडा सुद्धा मला देवाच्या कामासाठी उचलता आलेला नाही. आजही मला असं वाटतं देवा अजून तुझं मोठं काम करायचं. आणि मलाच काय तुम्हाला सगळ्यांना आमेन. पहा तुमचे चेहरे सांगताय की या वर्षात तुम्ही फार मोठं देवाचं काम करणार आहे. अरे शरीर नाही म्हणू द्या, शरीराचं नका ऐकू, आत्म्याचा ऐका. कारण शरीराचा नाश करणाऱ्याला आम्ही भीत नाही. जो शरीराचा आणि आत्म्याचा नाश करतो आम्ही त्याहीशी विश्वास ठेवतो. आणि हे वर्ष या मंडळीचं असणार आहे. हे वर्ष या मंडळीच्या वाढीचं वर्ष असणार आहे. हे वर्ष तुमच्या घराच्या तारणाचं वर्ष असणार आहे. हे वर्ष तुमच्या आशीर्वादाचं वर्ष असणार आहे. हे वर्ष तुमच्या उन्नतीचं वर्ष असणार आहे. हे वर्ष तुम्ही आत्मिक जीवनात वाढणार आहात, देवाच्या वचनामध्ये वाढणार आहात आणि तुम्ही देवाचं मोठं काम करणार आहात. देवाच्या वचनासाठी मोठा आमेन म्हणा. पेपरला मोठी बातमी आली आणि बातमी इतकी इंटरेस्टिंग होती मला तुम्हाला सांगूशी वाटते. एकदा काश्मीरच्या दिशेने एक जो मोठा ट्रॅली आहे, ट्रक आहे, तो जात होता आणि पलटी झाला. आता पलटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये होते ऍपल, सफरचंद, आणि पलटी झाला आणि ड्रायव्हर साईडने पलटी झाला आणि ड्रायव्हर त्या खाली दबलेला आहे. जशी बातमी पसरली की काय पलटी झालाय, तुम्ही बोलले मला टेक अँड गिव्ह पाहिजे, अन्यथा मला असं वाटेल की तुम्हाला एकतर कळतंय तर मला असं वाटलं लवकर बंद करूया ना, काही समजा मी वेगळा चाललोय. कशाची ट्रक पलटी झाली? युअर ऑडेबल. आणि जसं बातमी पसरली या गावातून त्या गावातून इकडून आजूबाजू सगळे ऍपलचे, जो येतो तो पेट्या वाहतोय. ऍपलच ऍपल, जिकडे तिकडे ऍपल. आणि सेम टाइम तिकडे कोण दबलेला आहे खाली? हा तो म्हणतो प्लीज सेव्ह मी, समबडी हेल्प मी, माझी मदत करा, मला वाचवा, आय एम इन पेन, मला फार वेदना होत आहे. ही स्क्रीमिंग अँड शाउटिंग. तो ओरडत आहे, रडत आहे, पण लोक काय वाहत आहेत. आणि पेपरला आलं होतं की शेवटी ओरडून आरडून आणि त्याला मदत न मिळाल्यामुळं, त्याच्याकडे कोणी लक्ष न दिल्यामुळं तो तिथंच मेला. या जगामध्ये आज आपण आलेलो आहोत, पण देवाला धन्यवाद असो की चर्च तसं नाहीये, मंडळी तशी नाहीये. मंडळी ही स्वतःची नाही, प्रभू मी कोणाचा? इतरांचा. मंडळी ही इतरांसाठी आहे. आणि आज या धावत्या जगामध्ये मंडळी या इतरांसाठीच्या शब्दापासून थोडी दूर गेली आहे. या जगामध्ये मंडळी एवढी इन्व्हॉल्व झाली की तिलाही कधी कधी वाटतं मी कॉम्पिटिशन मध्ये असलो पाहिजे, त्याच्याकडे जे ते माझ्याकडे असलं पाहिजे. माझ्या लेकरांचं काय, त्या लेकरांचं काय, त्या लेकरांचं काय. रे ते सोड, हेच लेकर तुला ओळखणार नाही. ते तर सोड. बहिणीनं भावानं अनुभवातून बोलतोय. हेच लेकर तुला घराच्या बाहेर काढतील. हेच लेकर म्हणतील चल बास, जास्त नाही बोलायचं. ज्यांच्यासाठी तुम्ही सगळं देऊन टाकलेलं.
आणि म्हणून तुमचे लेकरं तुमचे नाही आहेत, माझे लेकरं माझं नाही, आपले लेकरं हे देवाचे लेकरं आहेत. जर त्यांच्या समोर तुम्ही देवासाठी जगाल, जर त्यांचं तुम्ही इतरांसाठी जगाल, तुमच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित होतील. आमेन. तुमचे नातवंड, परतोंड, खापरतोंड, काय काय तोंड आहे, सगळे आशीर्वादित होतील. कारण तुम्ही स्वतःसाठी जगत नाहीये, तुम्ही देवासाठी जगत आहात, तुम्ही देवाचं काम करत आहात. दुःखाची गोष्ट हा मेला, पण याला मदत करणारा कोणी. आज आपल्या आजूबाजूला सैतान अनेक लोकांना मारत, अनेक लोक मरत आहे. उपदेशकाचं पुस्तक 4 अध्याय वचन 1 मध्ये म्हटलं, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण पुसणारा कोणी नाही. चेक करा तुमच्या बायबल मध्ये, हे वचन मी जे सांगतो तसंच आहे का? लोक रडत आहेत, दुःखात आहे. तुमच्या आजूबाजूला आजारी लोक नाही आहेत का? तुमच्या आजूबाजूला व्यसनात लोक नाही आहेत का? तुमच्या आजूबाजूला दुःखात लोक नाही आहेत का? तुमच्या आजूबाजूला त्रासात लोक नाही आहेत का? आणि आजूबाजूला सोडा, कधी कधी चर्चला येणारे, मंदिराला येणारे, देवाचं नाव घेणारे, हे पण आजारात आहे, हे पण दुःखात आहे, हे पण समस्येत आहे. मग हे कसं दूर होईल? कोणाला तरी मध्यस्थी करावं लागेल, कोणाला तरी अश्रू ढाळावं लागेल, कोणाला तरी प्रार्थना करावं लागेल, कोणाला तरी आधार द्यावा लागेल. बायबल सांगते एकमेकाची ओझीवा. किती दिवस झाले की शेवटच्या वेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना. आज मी तुमच्या समोर जो उभा आहे ना, पाळक साहेबांना विचारा, आम्ही सकाळी त्या नाश्त्याला गेलो, ते मला नाश्ता करा म्हणत होता. म्हटलं नाही, मला आज उपवास धरला पाहिजे, वर्षाचा शेवटचा दिवस, आणि उपवास अशासाठी धरला पाहिजे की मला इतरांसाठी मध्यस्थी करता येईल, इतरांचं ओझ वाहता येईल. आणि माझं सोडा, आज माझ्या समोर अनेक असे लोक मला ऐकत असतील की जे इतरांसाठी जगताय. मी धन्यवाद देतो अशा भावांना, बहिणींना, सेवकांना, मंडळींना. पण जो फक्त स्वार्थी झालेला आहे, जो फक्त स्वतःच पाहतोय, इतरांसाठी काही करायला तयार नाही, देवाचं काम करायला तयार नाही, प्रिय भावा, प्रिय बहिणी, आज देव तुझ्याशी बोलत आहे. देव म्हणतो मी तुला शोधत आहे, पुढे ये आणि गॅप मध्ये उभा राहा. आमेन. आशीर्वादाच्या काळातून बाहेर या, कारण आता आशीर्वाद घेण्याचा काळ नाहीये, आता येशू समोर उभा राहण्याचा काळ आहे. येशू गव्हाणीत जन्मला काल परवा बिलकुल नाही. येशू गव्हाणीत जन्मला काल परवा नाही, तर 2000 वर्षापूर्वी. आमेन. त्या गव्हाणीत पण तो नाही, तर पाण्यात पण तो नाही, आणि तो कुठंच नाही, तो आता स्वर्गात आहे. आमेन. आणि काय करतोय स्वर्गातून पाहतोय, माझी मुलगी काय करते, माझा मुलगा काय करतोय, किती आशीर्वाद मागतोय, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. पण आशीर्वाद घेतोय, इतरांसाठी आशीर्वाद बनत नाही. डोंट बी अ ब्लेसिंग, लिसन केअरफुली, डोंट बी अ ब्लेस्ड, किंवा नॉट ओनली बी अ ब्लेस्ड बट ट्राय टू बी अ ब्लेसिंग फॉर अदर्स. फक्त आशीर्वादित होऊ नका, आशीर्वादातून चांगलंय, पण त्या आशीर्वादातून इतरांना आशीर्वाद देणं अधिक चांगलंय. आणि मी धन्यवाद देतो देवाला की या मंडळीने नेहमी इतरांचा विचार केलेला आहे. आमेन. या मंडळीने नेहमी इतरांचा विचार केलेला आहे. आणि माझी प्रार्थना आहे 2024 मध्ये ही मंडळी असो की कुठली मंडळी असो, ती गॅप मध्ये उभं राहील. शेजाऱ्याला सांगा, मला गॅप मध्ये उभं राहायचंय. कम ऑन. शेजारच्याला सांगा, मला देवासाठी गॅप मध्ये उभं राहायचंय. लेकरांमध्ये बिझी, किचन मध्ये बिझी, बिझनेस मध्ये बिझी, कामावर बिझी, गॅप मध्ये कसं उभं राहायचं? काही करायचं नाही, प्रार्थनेद्वारे गॅप मध्ये उभं राहा, उपवास धरून गॅप मध्ये उभं राहा. समोरच्याला फक्त शेक हँड करा, सांगा अंकल आज तुम्ही खूप छान गीत गायलं. जसं मी तरुणांना म्हटलं, यू डन द गुड जॉब. म्हणा आज सिस्टर तुम्ही खूप छान संडे स्कूल घेतलं. म्हणा पाळक साहेब आज तुम्ही खूप छान संदेश दिला. गॅप मध्ये तुम्ही हजारो प्रकारे उभं राहू शकताय, पण राहताल का? अन्यथा देव म्हणतो मी नाश करेन. येशू परत येत आहे, गाडीवर बसून नाही. जर देवाने मला संधी दिली, कधी मी तुमच्याकडे जावळ्याच्या रविवारी आलो, तर मी तुम्हाला सांगेल की आता तो गाडीवर नाही बसून येणार, आता तो घोड्यावर बसून येणार आहे. तरुणांनो, कशावर बसून येणार आहे? बहिणींनो, कशावर बसून येणार आहे? आणि गाड्यावर बसून येणारा नम्र असतो, घोड्यावर बसून येणारा रागात असतो. तो त्यांच्यासाठी गाड्यावर बसून येईल ज्यांनी त्याचं मोठं काम केलं. शब्बास भले आणि विश्वासू दासा. त्यांचं काय, जे म्हणायलाही ज्यांना कठीण जातं मी गॅप मध्ये उभं राहील. हाऊ अबाउट देम? म्हणा या वर्षामध्ये मी प्रार्थनेत वेळ घालवणार. कम ऑन चर्च, बोला, मी या वर्षात म्हणा या वर्षात मी पूर्ण बायबल वाचून करणार. आणि पाळक साहेब, मी तुम्हाला उत्तेजन देतो, कमिटी मी तुम्हाला उत्तेजन देतो, जे बायबल वाचून पूर्ण करतील त्यांना काहीतरी गिफ्ट द्या.
त्यांना काहीतरी गिफ्ट करा, त्यांना उभे करा आज वर्षाला की कोणी कोणी बायबल वाचलं, आणि मलाही सांगा, मला फार आनंद वाटेल, अरे मंडळीमध्ये देवाचं काम होत आहे. शास्त्र आम्हाला सांगतं इस्रायल लोक 6 लाखापेक्षा जास्त लोक आहेत. 1 शमूएलचं पुस्तक 17 अध्याय. आणि या 6 लाख लोकांना देवाने मिस्रातून बाहेर आणले, यांना शास्त्र दिले, पण हे म्हटले आम्हाला राजा पाहिजे. देव म्हटलं ठीक आहे, तुम्हाला राजा पाहिजे. त्यांना शौल नावाचा राजा दिला. लक्षपूर्वक आहे का, मी संदेशाच्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये. आणि जेव्हा शौल हा राजा झाला, शौल हा फार हायटेड होता, याची हाईट खूप हाय होती. आणि बायबल मला सांगतं की देवाने याला निवडलं लढण्यासाठी. मला देवाने मला निवडलंय लढण्यासाठी. बोला, देवाने मला निवडलं. मला देवाने मला निवडलं कशासाठी? कोण म्हणताय लपण्यासाठी? लपणं आदमाचं काम आहे. आदम लपला का नाही? उत्पत्ती 3:15 नंतर वाचा 3:9. जे लपतात, जे देवाचं काम करत नाही, ते आदमाप्रमाणे आहे. पण जे पुढे येतात, जे देवाचं काम करतात, ते तुमच्या आणि माझ्याप्रमाणे आहेत. आमेन. एक टाळ्याचा अर्पण देवाला द्या. हे वर्ष देवाचं काम करण्याचं वर्ष आहे. आणि शौल हा कामासाठी निवडला होता, लढण्यासाठी निवडला होता. आणि ज्या वेळेस हे सोको इथं आले, या सोको इथं त्यांची गाठ पलिष्ठ्यांबरोबर झाली. आणि पलिष्ठी जे आहेत ते पलिष्ठी आणि इस्रायल लढायला आलेले असताना त्यांच्यातून एक माणूस पुढाला, ज्याचं नाव आम्ही संडे स्कूल पासून ऐकत आलोय. संडे स्कूल मध्ये पण आलं गल्ल्यात, त्याला इंग्लिश मध्ये गोल्लियात म्हटलं. आणि हा जो गल्ल्यात होता, हा म्हणला लढाई बिडाई नको, एक काम करू आपण 1 मॅन शो, 1 to 1. तुम्ही तिकडेच थांबा, आम्ही इकडे थांबतो. तुमच्यातला एक माणूस मी, आम्ही दोघंच लढू. जर आम्ही जिंकलो तर तुम्ही आमचे गुलाम, आणि जर तुम्ही जिंकले आम्ही तुमचे. लक्षपूर्वक आहे का? 1 शमूएल 17 मध्ये स्टोरी पूर्ण डिस्क्राईब केलेली आहे. मी तुम्हाला ओव्हरली सांगत. ज्या वेळेस हे समोरासमोर आले आणि हा गल्ल्यात येऊन हे बोलला, सगळे इस्रायल घाबरले. 6 लाख लोक, त्यांचं पाणी झालं. आणि त्यांचा जो राजा आहे तो सगळ्यात जास्त घाबरला. राजाला निवडलं होतं लढण्यासाठी, या लोकांना देवाने निवडलं होतं लढण्यासाठी. यांचा इतिहास होता लढाई, यांचा इतिहास होता संघर्ष, यांचा इतिहास होता देवाचं काम करणं. आणि हे घाबरले. आणि शास्त्र सांगतं हा गल्ल्यात रोज यायचा, रोज आणि म्हणायचा की चला तुमच्यातला कोणीतरी एक जण पाठवा, जो उभा राहील, जो गॅप मध्ये उभा राहील, जो खिंडीमध्ये उभा राहील, आणि मी त्याच्या बरोबर लढेल. कोणीच पुढे यायला तयार नाहीये. देवाचे लोक घाबरून पळत होते. देवाचे लोक पुढे यायला तयार नव्हते. का पुढे यायला तयार नव्हते? कारण ते हे विसरले होते की त्यांच्या देवाने त्यांना लढण्यासाठी बनवलंय, लपण्यासाठी नाही. आदामाला देवाने लढण्यासाठी बनवलं होतं, लपण्यासाठी नाही. पण आदाम लपला आणि देवाचा आत्मा त्याला सोडून निघून गेला. ही स्टोरी शास्त्र सांगतं 40 दिवस चालली. किती दिवस? हाऊ मेनी डेज? 40 days. Every morning and evening he used to come and he used to say, send a man who will come and fight with me. कोणीतरी पाठवा जो येईल आणि माझ्यावर काय करेल? लढाई. WWE वगैरे आठवतं तुम्हाला? बॉक्सिंग, कबड्डी तरी 11-12. क्रिकेटमध्ये इथं 1-1. तो जिंकला तर आम्ही तुमचे गुलाम, मी जिंकलो तर तुम्ही आमचे गुलाम. किती दिवस चाललंय? याच्यावर माझा आणखीन एक संदेश आहे जे मला टीव्हीवर ऐकत आहे, आणि त्याची लिंक आपल्या डिस्क्राईब मध्ये. 40 दिवसामध्ये ख्रिस्ती लोक जे लेंथ मधून जातात त्या काळामध्ये हा संदेश आहे. आपण त्याच्यावर नंतर पाहू. 40 दिवस हा सकाळ संध्याकाळ यायचा आणि काय म्हणायचा, चला ये युद्ध करूया. कोणी यायला तयार नाही, राजा नाही, सैनिक नाही. विशेष यामध्ये 3 लोक होते, मी त्यांचे नाव सांगतो. मला आलियाब जो होता हा आम्हाला पाहायला मिळतं की हा इशायाचा मुलगा होता. दुसरा होता अबिनाबाद, हा इशायाचा मुलगा होता. आणि तिसरा होता शम्मा. हे तिन्ही इशायाचे मुलगे होते. हा इशाय कोण? दाविदाचा बाप. आणि शास्त्र आम्हाला सांगते 3 शूर सैनिक हे पण लढायला तयार नाही. आणि मजेची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या आणि मला कन्क्लुजन येऊ द्या. या तिन्ही भावासाठी यांचा एक छोटा भाऊ मेंढपाळ डब्बा घेऊन आला किंवा त्यांची विचारपूस करायला आला. लढायचं लांबपर्यंत डोक्यात नाही, फक्त भावांना जाऊन भेटायचं आणि त्यांना खुशाली विचारायचं, हाऊ यू. वडिलांनी पाठवले,
निरोप घेण्यासाठी. हा फक्त कशासाठी आला होता? त्यांची विचारपूस करायला. आणि तिथं काय चालू होती? मोठी लढाई. पण प्रत्यक्षात फक्त इकून हवा तिकून हवा, इकून हवा तिकून हवा. प्रत्यक्षात प्रॅक्टिकल काही घडत नव्हतं. आणि शास्त्र मला सांगतं, ज्यावेळेस दाविदाने ऐकलं कोणीतरी गल्ल्यात नावाचा बेसुमती माणूस इस्रायलच्या देवाला नाव ठेवत आहे, देवाच्या सैन्याला तुच्छ मानत आहे, दावीद म्हणाला मी जाईल. म्हणा मी जाईल. मध्ये नाही जायचं. कबरेमध्ये जे जातात ते उठतील न्यायाच्या समयी आणि प्रथम ते उठवले जातील. आपल्याला तिथं जायचंय चर्च. कबरेमध्ये फक्त शरीर जाणार आहे, आत्मा कुठे जाणार आहे? न्याय समोर. आणि जेव्हा न्याय होणार आहे, माझं नाव जीवनाच्या पुस्तकात सापडलं पाहिजे, माझं नाव शपथकीच्या पुस्तकात सापडलं पाहिजे, माझं नाव वेल डन माय डॉटर, वेल डन माय सन या पुस्तकात सापडलं पाहिजे. अन्यथा मनुष्याने सगळं जग मिळवलं, काही लाभ आहे का? आमच्या गाड्या घोड्या बंगल्याने बँक बॅलन्स स्वर्गाला फरक पडत नाही. माझा पगार वाढला देवा. देव म्हणतो अरे किती आत्मे, किती सुवार्थ सांगतोस, किती तू साक्ष देतोस, तुझ्या पगाराने मला काय फरक पडणार? मीच वाढवलाय. मला लेकर झाले देवा, अरे मीच दिले. मला घर झालं देवा, एकाच दोन असतील, अरे मीच दिलेत. पण का दिले? की तू लोकांना सांगू हे घर मला येशूने दिलंय, आमेन. हे लेकर मला येशूने दिलेत, आमेन. ही सेवा मला येशूने दिली. माझ्या हृदयातले ब्लॉक बरे झाले. कोणी केले? सर्वजण. माझा कॅन्सर बरा झाला. कोण करतो? मला चांगली जोडीदार मिळाली. कोण देत? मला प्रमोशन मिळालं. कोण देत? हे सगळं तो का देतो? तुमचं पात्र काटोकाट भरून व्हायला पाहिजे. 40 दिवस कोणीच पुढे यायला तयार नाही. अरे मान्ना खात होते ना, मटन खात होते ना, नाही भेटलं का कुरकुर करत होते. जब लढायची वेळ आली, हम नाही लढेंगे. जब मिशन काम करायचं, पालकाने, मंडळीने, कमिटीने संपला विषय. नाही कोणी सांगितलं आपल्या प्रत्येकाला या नवीन वर्षामध्ये देवाचं काम करायचं. रोज नका करू, नाही तर म्हणतात बॅग घ्यायचं 24 तास. अरे 2 मिनिटं, 5 मिनिटं, 4 मिनिटं. मुंबई येशूसाठी जिंकली गेली पाहिजे. भारत देश येशूसाठी जिंकला गेला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं स्वार्थ गेले नाही, कोण पोहोचवणार? तुम्हाला आणि मला पोहोचवायचे. दावीद आला, त्याने ऐकलं, त्याला दम नाही निघाला. तो लगेच म्हणाला मी जाऊन लढेल. दावीद हा सैनिक नव्हता. दावीद हा शौलाच्या आर्मीमध्ये नव्हता. दावीद लढायला पण नव्हता. आज मी तुमच्या समोर जो उभा आहे, प्रार्थना खूप करून उभा आहे, तयारी करून पण उभा आहे. मी तुमच्याशी तुमच्या लेवलला आणि त्या इतरांच्या ज्या जे या वर्षात शेवटी मला द्यायचं त्या लेवलला बोलत आहे. दावीद अशी तयारी करून नव्हता आला माझ्यासारखी, अशी तुमच्यासारखी तयारी करून नव्हता आला. दावीद अचानक आला होता. पण तो अचानक जरी आला होता, तो लढाईचा विचार करणारा माणूस होता. आमेन. आज आम्ही इथं जे आलेलो आहोत, कसे आलेले असा, तुम्हाला असंच ऐकत नाहीये, तुम्ही असाच मोबाईल चालू केलेला नाहीये, तुम्ही अशीच टीव्ही चालू केलेली नाहीये, तुम्ही माझ्यासमोर असेच बसलेले नाहीये. देवाने आम्हाला एकत्र आणलेलं आहे. वर्षाच्या शेवटी देव म्हणतो की मी नाश करू नये म्हणून कोण भिंत बांधेल, कोण खिंडीमध्ये उभं राहील. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.